हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आर्थिक घडी विस्कटली आहे, तर तुम्हाला आजच हे उपाय करायचे आहेत। चारही बाजूंनी तुम्हाला पैसाच पैसा येणार आहे, म्हणजे पैसा येण्याला सुरुवात होईल। मी तुम्हाला ते उपाय सांगत आहे, तुम्ही हे उपाय अवश्य करा, त्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होईल। शुक्रवारी सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि लक्ष्मी पूजनाच्या वेळी देवी लक्ष्मीजवळ 5 पिवळ्या कवड्या आणि 9 गोमती चक्र ठेवायचे आहेत। त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करायची आहे। आपल्या आसपास असे लोक आहेत जे आर्थिक समस्यांचा सामना करत आहेत। असं आहे की लोकांना पैसा कितीही मिळाला तरी तो कमीच वाटतो, तर काही ठिकाणी आपल्या काही दोषामुळे वास्तूतील बिघडामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असतो। त्यासाठी लोक माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय शोधत असतात। शुक्रवारी लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात। जर तुम्हाला हे आर्थिक फायदा मिळवायचा असेल तर आज काही उपाय तुम्ही शुक्रवारी करू शकता। शुक्रवारी कवड्यांचे उपाय खूप फायदेशीर मानले जातात। कवडी ही लक्ष्मीचे प्रतीक आहे। असे मानले जाते की कवड्यांच्या उपायाने घरात आर्थिक समृद्धी येते। शुक्रवारी कवड्या वापरून आर्थिक संकटावर मात कशी करायची हे आपण आता बघूया। शुक्रवारी सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा मांडायची आहे आणि लक्ष्मी जे आपण पूजन करतो त्यावेळी देवी लक्ष्मीजवळ 5 पिवळ्या कवड्या आणि 9 गोमती चक्र ठेवायचे आहेत। त्यानंतर पूर्ण विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी कवड्या आणि गोमती चक्र हे लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवायचं आहे। असे केल्याने घरात सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होतं। तसेच मातेच्या कृपेने कधीही पैशांच्या संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत नाही। घरात सुख समृद्धी येण्यासाठी लक्ष्मीपूजनात 11 कवड्या ठेवायच्या आहेत आणि नंतर लाल कपड्यात बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडकवायच्या आहेत। असे केल्याने देवी लक्ष्मी घरात वास करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते। शुक्रवारी केसर किंवा हळदीच्या पाण्यात ह्या 5 कवड्या भिजवायच्यात। नंतर देवी लक्ष्मीच्या बीज मंत्रांचा जप करायचा आहे। यानंतर देवी लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे। काही वेळ तिच्या जवळ या कवड्या ठेवायच्या आहेत। पूजेनंतर या कवड्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवायच्या आहेत। असे केल्याने शुक्रवारचा दिवस शुभ होतो आणि पैशांशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते। शुक्रवारी लक्ष्मीचं पूजन करताना दिव्यात 1 कवडी आणि 1 नाणे ठेवायचं आहे। त्यानंतर कवडी व नाणे कपड्यात बांधून लाल कपड्यात बांधून ते जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवायचं आहे। असे केल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होण्यास मदत होते। देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी पूजेच्या वेळी 11 कवड्यांची पूजा करायची आहे। त्यानंतर पिवळ्या कपड्यात बांधून दुसऱ्या दिवशी पैशांच्या ठिकाणी ठेवायच्या। असं केल्याने घरांमध्ये धनाशी संबंधित कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत आणि कुबेरांची कृपाही घरातील सदस्यांवर अवश्य राहील। तर अशा प्रकारे तुम्हाला शुक्रवारी हा उपाय करायचा आहे। तुम्ही पण अवश्य करा। तुमच्या आयुष्यामध्ये जे आर्थिक संकट आहे ते सर्व दूर होतील। तुमच्या घरामध्ये पैसा येण्यास मदत होईल। व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। ओम श्री महालक्ष्मी देवी नमः।